तर आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। उरणच्या JNPT बंदरात 400हून अधिक कांद्यांचे कंटेनर अडकले। JNPT आणि कस्टमची वेबसाईट अपडेट न झाल्यामुळे गोंधळ। नाशिकच्या जामोरीतील 150 ते 200 कंटेनर JNPT बाहेर असल्याचा अंदाज। शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत खासगी विनाअनुदानित शाळांना वगळण्याच्या निर्णयाला स्थगिती। सुधारित परिपत्रक काढण्यात येणार, राज्य शासनाची उच्च न्यायालयात ग्वाही। परभणीत रासायनिक खतांच्या किमतीत बॅग मागे 200 ते 300 रुपयांची वाढ। खरीपची तयारी करणारा बळीराजा मात्र हवालदिल। गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचं 1 मिनिटात संपूर्ण आरक्षण। प्रतीक्षा यादी 500च्या पार। तिकीट आरक्षणात गैरप्रकार असल्याचा प्रवाशांचा आरोप। मुंबईतील धोकादायक इमारतींची यादी महापालिकेकडून जाहीर। मुंबईतील 188 इमारती धोकादायक। मालाडमध्ये सर्वाधिक धोकादायक इमारती। नवी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 80 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा। पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं नागरिकांना आवाहन। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचे वैद्यकीय महाविद्यालय आणि संस्थांना विद्यावेतनाचे तपशील सादर करण्याचे निर्देश। तातडीने तपशील सादर न करणाऱ्या संस्था आणि महाविद्यालयांवर कारवाईचा इशारा। राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 1 जानेवारी ते 14 एप्रिल 2024च्या कालावधीत चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत 4पट वाढ। आरोग्य विभागाच्या अहवालातून माहिती समोर। अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदीच्या दरांमध्ये वाढ। सोनं 72,300 रुपयांवर तर चांदी 82,700 रुपये प्रति किलोवर।